कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पावसाने चांगली उसंती घेतली आहे। मी सध्या आहे पंचगंगा नदीच्या घाटावर। गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले होते, मात्र कालपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे। नदीच्या पाणी पातळीत देखील होत असलेली झपाट्याने वाढ संत गतीने आलेली आहे। सध्या पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 36 फूट 10 इंचावर आली आहे। पंचगंगेची इशारा पातळी 49 फूट असून इशारा पातळी 39 फूट असून पंचगंगेची पाणी पातळी स्थिर आहे। दरम्यान जिल्ह्यातील 49 बंधारे अद्याप पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। दुसरीकडे धरण व पाणलोट क्षेत्रातील पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रत्नागिरी धरण हे सध्या 55% भरले आहे। दुसरीकडे पावसाने चांगली विश्रांती घेतल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामामध्ये रमल्याचे चित्र देखील पाहायला मिळते। 10 दिवसाच्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। संग्राम पाटील, मावळा न्यूज, कोल्हापूर।